किती वर्ष झाले क्षेत्रात आहे? मला काय हं? 22-23 वर्ष 22-23 वर्ष. बरं आहे का शाळा शिकाय पाहिजे होती वाटतं ते? लग्न झालेलं झालं 20-21 वर्ष. त्याच्या अगोदर 25 झाली मला. 25 वर्ष. नाही हे क्षेत्र निवडलं ती बरं आहे का शाळा शिकून ऑफिसर व्हायला पाहिजे होतं वाटतं? काय काय गेलं तर तिथंच आहे, काय फरक आहे? कुठे गेलं तरी पैसाला पानं तीनच. 3च. फक्त काय केलं पाहिजे. हा केलं तर होतंय. आता काय कोण देतो कोणाला आयतं आणून? बरोबर आहे. आणि काम करणाऱ्याला कामाची कमी नाही. आता काम करायला लागल्यावर कुणी हाक मारते लगी चर्चा लगी द्या ही लगी पटकन करते. आहे का नाही? उलट वेटिंगवर राहते तर. आपण बी डॉक्टरच आहे की का हो? मग काय तर पण माणसाच्या डॉक्टरला बरोबर आहे. लय इज्जत देतात आपल्याला. हा? कसं असतं, तुम्ही सर्व्हिसला आहे, काय का करा ना, हा. 10,000 कमवते तरी त्याला किंमत आहे. आणि आपलं कामाला आहे सर्व्हिसला. आता आपण 1,00,000 महिन्याला कमवू, हा. छाट किंमत नाही त्याला. नाही आपण बी आता डॉक्टर करत राहायचं, जरा आपली इमेज राखायची. तुम्ही बघा की अरे हा कामाला सर्व्हिसला होय चांगलं, हा मग ते 10,000 जरा मासाला का महिना तरी त्याला किंमत आहे. म्हणून मी आमच्या पोराला म्हणतो तू कामालाच जा. सगळं केलंय, गाड्या घोडं बंगलं झाले, सगळं झालं, जागा पिका आता बी आणखी तू नोकरी किंवा ही करा. ह्यात नाही काय मस्त पैसे, बरं आता सगळं झालं, तेलमेटच करायचं, दुसरं काय त्याला करायचं? हो सगळं रेडी करून घरी ठेवलं. बंगला बांधला आहे, गावात बी जागा घेऊन तिथं ती मजली बांधलं तर काय थोडं करायचं का? आणि आता ही काम चाललंय ती कोणाचं? तिथं याचं शेजारी बरं त्यावेळेस 20,000साठी ती झाले का नसतं ही करू नका, इकडे तिकडे टाइमपास करू नका, त्यांना मदत करा जरा. नाही. जा जोडू लाग त्यांना. हा शेजारी बिल्डिंग नाही काम तुम्हाला दिलं, आपण केलं आपलं. मग धरा बोलू, हा. हा, धरलं का? धरलं का? धरलं का? थ्रेड त्याचं झाले काय? कधी गरज लागली आमच्या पिनूला नेत जाऊ मदतीला. जातो का? आता तू आता कुठं रंग देत होता मध्ये, कुठं काय करत होता? लय रस्ता बदलतो याव तो. होय पिनू त्यांच्या बिल्डिंगच्या कामाला होती ती 3 मजली बी. काय बोलतोय? अगं बाया एक शिलाप झाला की हातीला मटण जेवाय. काय बोलताय? मग काय मालकच संग लोक अशी सगळी पेमेंटला कशी भेटते तो? मी पैशाचं काम करत नाही. हा काम परफेक्ट पूर्ण आता 10,000 सुद्धा ते थोडं पैसे अगोदर परफेक्ट काम परफेक्ट बिल. थोडं ह्यात असा प्रश्न उभा राहतो. आता आपण बी आम्ही बी करतो, काय लोक ताण देतात अहो. काम त्याचं मी पैसे अगोदर घेतो. फक्त आता हा. समज पहिल्यांदा जायचं 1700 रुपये तुमचं, फक्त मी खरंच आयुष्यपत नाही, मी कधीच हा पैसे नाही काम घेतल्याशिवाय हा बरोबर आहे की. कामालाच येत नाही. नाही ऐका की आपलं बी लगेच सोडतो तुमची ही झालं ना. त्याचा नाही विषय. आहे की बरोबर. नाही काय होतं धंदेवाल्याचं ते वेगळं असतं, पैसे असतात मिळते. व्यवहारात ती लय महत्वाचं आहे, माणसाला तीच लक्षात येत नाही अहो. ह्याच्यात गुतावलेल्या वस्तू माणसाचं बिलाचं ह्याच्यात आपलं तरी काय एवढं सगळं आपलं असतं का? तेच ना. झालं का पेगा? काय ते टेपलं होतं आपल्या खाली सुट. पिनूला का पहिलं काम केलं त्यामुळे तुला धराय बिराय जमतंय. हा ह्यांचा तुझा अनुभव कसा होता? पैसे द्यायचं का तुझ्या कामाचं लगेच? हॅलो, बोला की सर. हा लगेच हॅलो, बाहेर माणूस आहे तात्या. खरं? 3 शिलेपला हातीला जेवण येतं. काय होतं? 3 स्लॅपला. मग काय मालक संग जेवाय आमच्या घरी ही बी. लय आधी टाकतो चक्कर, टाकतो थोड्या वेळात टाकतो चक्कर, एका मिनिटाला आदर असते. हाय का आली टाकतो चक्कर. हा. त्याला जेवाय भेटत नाही. पण पिनू त्याला ताकद पाहिजे, वर वडाय बिडाय धराय उचलाय. मग कुठल्या मोटरचं म्हणताय तुम्ही? घरच्या का? कुठल्या मोटरचं म्हणताय? रानातल्या का घरच्या? बरं संध्याकाळी येतो मी 5-6 वाजता घेऊन कंडेसर. चालते, ओके, ठीक आहे. शेवटपर्यंत सपारी हा येतो मी. सफारीच ब्रँडच. हा हा येतो. मी बघतोय तसा सपारीत दिलेच आहे त्याला. हो, हे 100% करू. येतो मी घरी कंडेसर घेऊन. शिवूनच घेत असते मी. हा, संध्याकाळी 6 वाजता मला फोन करा, 5 वाजता आठवणीसाठी. तर शिवूनच घेत असतात. हा, शिवून. आता कसं काय करायचं?